तुम्ही केलेल्या कामापेक्षा तुम्ही केलेल्या कामाचं मॅनेजमेंट हे जास्त इम्पॉर्टंट असतं। मॅनेजमेंटची सुरुवात ही फ्लॉलेस प्लॅनिंगने सुरू होते। प्रत्येक गोष्टीचा नीट आणि बारीक विचार करून केलेलं नियोजन म्हणजेच फ्लॉलेस प्लॅनिंग। शिवरायांनी केलेली सुरतेची लूट हे याचे परफेक्ट एक्झाम्पल आहे। स्वराज्याची इकॉनॉमिक सिच्युएशन चांगली नव्हती आणि ही सिच्युएशन सुधारवण्यासाठी शिवाजी महाराजांनी सुरतेवरती स्वारी करण्याची योजना आखली। सुरतेच्या स्वारीच्या अगोदरच बहिर्जी नाईकांनी शिवाजी महाराजांना सुरतेची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट आणून दिली। कोणत्या सरदाराच्या कोणत्या घराच्या कोणत्या खोलीमध्ये कोणत्या कपाटात काय काय ठेवलेलं आहे, जमिनीच्या आत काय ठेवलंय, भिंतीच्या आत लपून काय ठेवलंय, किंबहुना कोणी कोणाच्या खिशात काय लपून ठेवलंय हे देखील बहिर्जींनी सांगितलं। सुरतेमध्ये सोने, नाणे आणि प्रचंड खजाना होता। त्यानंतर राजांना कळाले की सुरतेच्या सुरक्षेसाठी इनायत खानाने 5,000 पैकी फक्त 1,000ची तुकडी ठेवलेली आहे आणि ही गोष्ट करताच राजे लागोलाग निघाले। दिवसा मुक्काम तर रात्री प्रवास करत मराठ्यांचं सैन्य सुरतेमध्ये पोहोचलं। सुरतेमध्ये आल्यानंतर राजांनी सुभेदाराकडे खंडणीसाठी मागणी केली, मात्र इनायत खानच पळून गेल्यामुळे राजांनी लूट करण्याचे आदेश दिले। सुरतेची ही लूट तब्बल 4 दिवस सुरू होती। मराठ्यांनी मोठमोठ्या सरदारांची आणि व्यापाऱ्यांचे घरे लुटले, बाजारपेठा देखील लुटल्या। मिळालेला हा खजिना राजगड आणि लोहगडावरती आणला गेला। 9,000 घोड्यांवरती ही संपत्ती शत्रूचा प्रदेश, नद्या यांतून आणली गेली, तेही एकही रुपया न साडता। आणि म्हणूनच सुरतेची मोहीम ही सोन्याची मोहीम ठरली। प्रत्येक गोष्टीचा नीट आणि बारीक विचार केला तर कोणतीही गोष्ट ही यशस्वी होते। हे शिवरायांकडून आपण शिकलं पाहिजे आणि ह्यालाच फ्लॉलेस प्लॅनिंग म्हणतात।